कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मात तुला आणि मला सोडून कुठंच कधीच जाणार नाही, पण तिला शोधायला थोडा वेळ लागेल ना बाळा. ठीक आहे बाबा, लागू दे वेळ, मी वेट करीन. अरे सोन्या, पण उपाशी राहून वाट बघणार का? तू स्ट्रॉंग माचा स्ट्रॉंग सिम्बा आहे का नाही? मग तू समजा बारीक झालास, अशक्त झालास, तर मग आपू आल्यावर मला काय म्हणेल? अर्जुन, का रे माझ्या बाळूबाला असं अशक्त केला, असं म्हणेल का नाही? मग तुला चालेल का असं माने बाबाला ओरडलेलं? पण बाबा, मला माशिवाय काही खवतच नाहीये. मला कळते रे बाळा तुझ्या मनात काय चाललंय, पण ह्या अर्जाच्या वाटेला जे आलंय ना, ते मला तुझ्या वाटेला नाही येऊन द्यायचं. हे बघ, वाईट वेळ, वाईट दिवस आहेत ना, निघून जातात, उडून जातात असे, पण वाईट आठवणी असतात ना, त्या मनात घर करून राहतात. आणि बघ, तू असं उपाशी राहिलास तर मग तू आजारी पडशील, मग मला तुला घेऊन दवाखान्यात जावं लागेल. मग एकटा बाबा कुठं कुठं लक्ष देणार ना? तुला दवाखान्यात घेऊन जाणार का आपल्या माला शोधणार? बाबा, सगळी नाराज आहेत, ते बोलतायत की मा गेली. कुणी काही म्हणू दे, कुणाचं नाही ऐकायचं. बाळूबाला भेटायला आप्पू मा येणार, त्या शहंशाला भेटायला त्याची आप्पी नक्की येणार. तुझा विश्वास आहे ना बाबावर? हो बाबा. मग बघ, आपली आप्पू मा नक्की येणार आपल्या घरी. मी पण नाही रे जगू शकत तिच्याशिवाय. पण बाबा, तू मला जाऊच का दिलंस? सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात बाळा. नियती आहे ना, आपल्या तालावर नाचवत असते सगळ्यांना. पण ह्यावेळी बस, मी सांगणार आहे तिला, ह्यावेळी नाही, ह्यावेळी माझी आप्पी मला परत पाहिजे म्हणजे पाहिजे. म्हणजे शेंशा नक्की माझ्या माळापुढे घेऊन येणार? हो, नक्की आणणार, पण त्यासाठी मला तुला आधी जेवावं लागेल. हे बघ, तू जर नाही जेवलास ना, तर माझं निम्म लक्ष इकडे लागून राहील घरात. मग मी आपल्या माला कसं शोधणार? ठीक आहे बाबा, जेव तुम्ही. आणि बघ, तू आता बाबावर विश्वास ठेवलायस ना? बघ, बाबा आपल्या माला घेऊन परत नक्की घरी येणार. बाबा, सॉरी, मी हॉस्पिटलमध्ये तुझ्याशी बोललो नाही. आय लव्ह यू बाबा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।